शिवसेनेची वचनपूर्ती व विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी बल्याणी विभागात प्रभाग क्रमांक 11 मध्ये विविध रस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। बल्याणी प्रभागाच्या माजी नगरसेविका नमिता पाटील व माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या पाठपुराव्याने तब्बल 2 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे। बल्याणी येथील वैष्णवी माता मंदिर ते गणेशनगर परिसर व IES रस्त्यांची दुरावस्था झाली असून अनेक नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे या परिसरात शाळा असल्याने शाळकरी मुलांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे। कोरोना काळ तसेच निधीची तरतूद नसल्याने वेळेवर हे काम होणे शक्य नव्हते। मात्र नमिता पाटील व मयूर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून या कामांसाठी निधी मंजूर करून घेतले आहे। त्याचबरोबर बल्याणी गावातही रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, त्या ठिकाणी देखील 25 लाख रुपये निधी खर्च करून रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे। शुक्रवारी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून भूमिपूजन सोहळा कार्यक्रम यशस्वी पार पडला। या कार्यक्रमाला शाखाप्रमुख महेश पाटील, सिद्धार्थ जाधव, विजय भोईर, प्रकाश पाटील, पंकज सिंग, जकी पाकुर्डे, अरफात गुजर, शिवाजी भगत, दशरथ गायकर, अरविंद पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रवींद्र जाधव, टिटवाळा। वचनपूर्ती उद्घाटन सोहळा या ठिकाणी प्रारंभ होते आणि वेळोवेळी गरुडांना मदतीचा हा बाजार समिती संचालक मंडळाचे सदस्य घेऊन जनमानसामध्ये मिसळून वचनपूर्ती सोहळा आज या ठिकाणी पूर्ण होते। स्कूल ते गल्ली नंबर 6 पर्यंत रस्ता व गटार तयार करणे निधी 1 करोड 25 लाख निधी मंजूर करून घेतला आहे। खरंच गणेशनगर सोसायटी हा पूर्वीपासून इथे अस्तित्वात आलेला एक भाग आहे। कारण पूर्वी तिथे रस्ते बनविले होते सोसायटी मार्फतच, परंतु त्याच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे डांबर सुद्धा पडला नव्हता। वेळोवेळी कुलकर्णी सर, सोसायटीचे सर्व कमिटी मेंबर, महिला वर्ग यांच्या वेळोवेळी तक्रार असायच्या। इथे स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने नमिता मयूर पाटील यांच्या मार्फत प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु तो प्रशासनाकडे कोरोना काळ आणि निधीची तरतूद नसल्या कारणाने हे काम वेळेवर होऊ शकले नाही। त्यामुळे आमचे पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व युवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडं लेखी आश्वासन देण्यात आले की माझ्या या बल्याणी प्रभागामध्ये विकास कामांचा मोठा तुटवडा आहे, याच्यासाठी मला निधी उपलब्ध करून द्यावा। तेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्फत प्रशासनाला सांगण्यात आले की बल्याणी प्रभाग हा विशेषतः अविकसित प्रभाग आहे आणि हा ग्रामीण भाग आहे आणि त्यालाच लागून असलेला नव्याने समाविष्ट झालेला गणेशनगर सोसायटी, कारण हा पूर्वी भाग प्रभाग क्रमांक 9 मांडा याला जोडलेला होता, परंतु जेव्हा रचना झाली त्याच्यामध्ये हा गणेशनगर सोसायटीचा भाग प्रभाग क्रमांक 11ला समाविष्ट करण्यात आला होता आणि या भागाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्यात आले। त्यानुसार आत्ताच हे 2 टप्प्यामध्ये हे कामे मंजूर करण्यात आली। त्यांचे टेंडर्स झाले, त्यांच्या वर्क ऑर्डर सुद्धा झालेले आहेत। पहिला काम वैष्णवी माता मंदिर जिथे आपण उभे आहोत तिथून तर IS स्कूल जिथे हजारो संख्येने विद्यार्थी शिकत असतात आणि आमचे मुख्यमंत्री साहेब असो, खासदार साहेब असो यांचे बारकाईने विद्यार्थ्यांकडे लक्ष असतो आणि त्वरित हा निधी पास करण्यात आला
आणि तसेच दुसरा जो लोकांच्या तक्रारी होत्या त्यांच्यासाठी 1.25 करोडचा निधी जो IS स्कूल ते गली नंबर 6 पूर्ण गणेशनगर सोसायटीमध्ये हा रस्ता मजबूतीकरण करणे व कुठे पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे तयार करणे यासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन आज झालेलं आहे। तसेच मी सांगू इच्छितो की नेहमीच शिंदे साहेब यांचे ह्या भागावर प्रेम आहेच, त्यासाठी या बल्ल्याणी भागामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी दिलेला आहे, त्यांच्या मार्फत दिलेला आहे, आमदार साहेबांच्या मार्फत दिलेला आहे आणि प्रशासनाच्या मार्फत सुद्धा या बल्ल्याणी प्रभागामध्ये त्यांनी निधी दिलेला आहे। कुठेच भेदभाव न करता हा निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। या कामांबरोबरच बल्ल्याणीतील उर्दू शाळा जी नव्याने बांधण्यात आलेली आहे उंबरणी इथे रिझर्वेशन प्लॉटसाठी, तिथे सुद्धा 10 रूम बांधण्यासाठी मला वाटतं 2 करोडच्या आसपास निधी तिथे देण्यात आला। त्याची सुद्धा टेंडर झाले, वर्क ऑर्डर झालेले आहे आणि हे काम सुद्धा लवकरच चालू करण्यात येतील। तसेच अजून मोठमोठे रस्ते आहेत, हे सुद्धा MMRD अंतर्गत घेऊन या बल्ल्याणीचा विकास करता येईल असे आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेले आहे। धन्यवाद।